नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्याबद्दलची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच महिन्यांपासून शेतकरी बांधव ज्यावेळेसपासून म्हणजेच पीएम किसानचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता, त्यावेळेसपासून शेतकऱ्यांना आतुरता लागली होती पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्याची. अखेर मित्रांनो, आता 22वा हप्ता कधी मिळणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, याची तारीख काय आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयक असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण रोज आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. तर चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आणि संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे समजून घेऊयात. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा आता लवकर संपण्याची शक्यता आहे. देशभरातील कोट्यावधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षभर आर्थिक आधार मिळावा यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3 समान हप्त्यांमध्ये जमा होतात. सध्या 22व्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र केवळ वाट पाहून उपयोग नाही, काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यास अनेक शेतकऱ्यांचा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे वेळेत योग्य माहिती घेऊन अत्यावश्यक कामे पूर्ण करणे फार गरजेचे आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत नियमित कालावधीत हप्ते देण्यात आले आहेत. साधारणपणे दर 4 महिन्यांनी एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. मागील हप्त्याची तारीख पाहता पुढील 4 महिन्यांचा कालावधी फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होत आहे. याच आधारे 22वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. जर तुम्हाला 22वा हप्ता कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळवायचा असेल तर काही महत्त्वाच्या प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम ई-केवायसी पूर्ण आहे की नाही ते तपासा. अनेक शेतकऱ्यांचा हप्ता केवळ ई-केवायसी अपूर्ण असल्यामुळे थांबवला जातो. याशिवाय भूसत्यापन ही प्रक्रिया देखील महत्त्वाची आहे. यामुळे लाभ घेणारा व्यक्ती खरोखरच पात्र शेतकरी आहे की नाही याची खात्री देखील केली जाते. काही राज्यांमध्ये भूसत्यापन अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच आधार कार्ड, बँक खाते आणि जमीन नोंदी यामधील माहिती अचूक आहे की नाही हेही तपासणे गरजेचं आहे. नावातील स्पेलिंग, खाते क्रमांक किंवा आधार क्रमांकात थोडीशी चूक असली तरी हप्ता अडकू शकतो. त्यामुळे अधिकृत पीएम किसान पोर्टलवर किंवा जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन आपली सर्व माहिती वेळेत अपडेट करून घ्या, जेणेकरून 22व्या हप्त्याचे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतील.